या वर्षी मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा नेवासे तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये थैमान माजवले आहे। त्याचप्रमाणे काल सोमवार तारीख 26 रोजी वंजारवाडी परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाल्यामुळे हजारो झाडं 100हून अधिक विजेचे खांब या ठिकाणी पडलेले आहेत। या कल्याणम मंगल कार्यालयाचा संपूर्ण हा शेड, त्याशिवाय मंगल कार्यालय परिसरातील डीपी, याशिवाय अनेक झाडं या ठिकाणी उन्मळून पडलेले आहेत। शेतकऱ्यांचे बाजरीचे पीक असेल, कांदा पीक असेल, याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या नेवासे तालुका तहसीलदार यांनी तातडीने सर्व तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असले तरी अनेक शेतकऱ्यांपर्यंत अजूनही यंत्रणा पोहोचली नसल्यामुळे शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत। कनेरवस्ती असेल, त्याप्रमाणे सोनई परिसर असेल, या सर्व ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजलेला आहे। याशिवाय काढणीला आलेली बाजरी सुद्धा उन्मळून पडली आहे। चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काल फक्त सोनई परिसरातील वंजारवाडी एवढ्या एकमेव गावामध्ये प्रचंड वादळी पाऊस झाल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात रसवंतींचे, व्यवसायांचे, घरांचे, शेडचे, त्याचप्रमाणे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। विजेचे पोल पडल्यामुळं रात्रीपासून वीज पुरवठा खंडित आहे। यामुळे या ठिकाणी विजेवर चालणारे सर्व उपक्रम बंद पडले आहेत। शेतकऱ्यांना शेती पाहावी, व्यवसाय पाहावा की आपला स्वतःचा जीव वाचवावा या संकटात सर्व शेतकरी सापडलेले आहेत। विजेचा प्रचंड कडकडाट झाल्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि भयभीत झाला होता। विनायक दरंदले, दैनिक सकाळ, बातमीदार, सोनई।